ग्रेट. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कशाप्रकारे आपण पोझिशन्सचा यूज करून UI मॅनेज करू शकतो. राईट, दॅट वॉज द पॉईंट विच वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. सो आता आजचं जे सेशन आहे, या सेशनला आपण त्याच पॉईंटने पुढे मूव आउट करूया. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट डिझायनिंग विथ एन ॲनिमेशन्स. ओके, तर आता CSSमध्ये बेसिक ॲनिमेशन्स आहे ते कसे ॲड करायचे, कशाप्रकारे आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. ओके, वी नीड टू डिस्कस दिस ऑल पॉईंट्स ओव्हर हिअर. ओके, आणि हाच आजच्या सेशनचा अजेंडा असेल. होप सो तुम्ही रेकॉर्डिंग बघताय एव्हरीवन. ज्या प्रिव्हियस रेकॉर्डिंग्स त्या बघितल्या आहे. येस गाईज. ओके, ग्रेट. सो त्यामध्ये जर का तुम्हाला काही क्वेश्चन्स क्वेरीज जर असेल, सो यू कॅन जस्ट आस्क मी. वी विल ट्राय टू डिस्कस दोज पॉईंट्स ऑल्सो. ओके, सो माझी रिक्वेस्ट असेल की सर्व सेशन्स बघा. मी जो कोड तुम्हाला ऑलरेडी मागे काही कोड शेअर केला होता आणि आता जे झोमॅटोचं वर्किंग झालं आहे त्याचा पण कोड मी आज शेअर करेल. सो प्लीज गो अलॉंग विथ दॅट पार्ट. ओके, येस. लेट्स रिझ्यूम इट बॅक. ओके, ग्रेट. सो इथे मी जस्ट आपलं प्रोजेक्टचं फोल्डर ओपन करेल. दॅट इज अवर ट्रेनिंग फोल्डर. अँड लेट मी जस्ट गो विथ UI UX CSS. आणि आपण झोमॅटोमध्ये वर्कआउट करत होतो. राईट, दॅट वॉज द पार्ट विच वी हॅव कम्प्लिटेड इन द लास्ट वन ऑल्सो. राईट, अँड त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की लाईक what are the ways are there to handle these functionalities. Okay, so सर्वात आधी मी प्रिव्हियस सर्व कोड मर्ज लाईक जस्ट आय विल गो विथ द कोड. ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पॉपअप, पोझिशन्स आणि नॉट रॉंग सो आपण झोमॅटो क्लोनवरतीच वर्क करतो. सो विच इज झोमॅटो क्लोन अँड पोझिशन्स इन CSS. ओके, लेट्स कमिट, लेट्स पुश. ओके, ग्रेट. So now we are going to see some more points over here. Okay, let me close this. Okay, आणि आपण सेशन आपण जस्ट त्याला लाईव्ह करूया. सो ओपन दिस वन विथ लाईव्ह. सी, सो बेसिकली इट लुक्स व्हेरी परफेक्ट. राईट, आत्तापर्यंत आपण जो UI बनवला होता इट्स ॲक्च्युली लुक्स व्हेरी परफेक्ट. आणि मी माऊस होवरचा पण तुम्हाला पार्ट सांगितलेला होता. आज आपण त्याला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. अँड वी आर गोइंग टू गो विथ सम ॲनिमेशन्स ऑल्सो. जसं इथे माऊसला जर मी माऊस या इनपुट बॉक्सवर आणला तरच मला ड्रॉपडाऊन दिसले पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा मी या ड्रॉपडाऊनवरती होर करेल तर मला एक स्मूथ ॲनिमेशन हवं आहे. ओके, दॅट इज वॉट द कन्सर्ट आय नीड. तर मग हे कसं करणार आपण. प्लस हे जे लॉग इनचं बटन आहे ओके, त्यासाठी पण आपण एक पॉपअप नंतर डिझाईन करूया. बट लाईक टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन दिस ॲनिमेशन, स्मॉल थिंग्स ओवर. तर चला आपण या पर्टिक्युलर कन्सेप्टला समजून घेऊया. ओके, अँड now what I'm going to do over here, let's so let's understand regarding the designing with an animations. Okay, so मी हा कोड आता रिमूव्ह करेल because I don't need it right now, but नंतर आपण त्याचा यूज करूया. सो करंटली हा या प्रकारे दिसतो. ओके, इट जस्ट लुक्स परफेक्ट. सो मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण कर्सर यूज करू शकतो. आता कर्सर खूप पॉवरफुल मेकॅनिझम आहे ॲक्च्युली. सो जर मी कर्सरचे जर का ऑप्शन्स बघितले तुम्ही बघू शकता की इथे खूप सारे ऑप्शन्स आहे कर्सरमध्ये. ओके, सो सपोज मला ते मॅग्निफायर असतं झूम इन आणि झूम आउट. तर मला त्याचं जर का कर्सर हवा असेल तर इथे बघा मी झूम इन असं करत. आणि जेव्हा पण त्या लिस्टवरती माऊस नेईल, सी तो मॅग्निफायर दिसतो आहे मला इथे झूमचा. ओके, इन द सेम वे मी ते झूम आउट पण करू शकतो आहे. आता हे ॲक्च्युली फक्त डिझायनिंगसाठी असतात. याची फंक्शनॅलिटी जी असते ती आपल्याला CSS किंवा जावास्क्रिप्टमध्ये क्रिएट करावी लागते.
सो नाव जस्ट आय विल से की इथे मला कर्सर हवं आहे. सो आय जस्ट नीड कर्सर ॲज अ पॉइंटर. पॉइंटरने काय होतं की तो आपल्याला इथे असा एक हँड देईल. ओके, अ पॉइंटर हँड, क्योंकि एक्झॅक्टली एक व्ह्यू आपल्याला प्रोव्हाइड करतो. नाउ लेट्स अंडरस्टँड सम मोर सिनॅरिओज. आता बेसिकली जेव्हा आपण CSSमध्ये वर्क करतो तर CSSमध्ये एक कन्सेप्ट ज्याला म्हणतात सुडो क्लासेस. ओके, सुडो क्लासेस. सुडो क्लासेस एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे विच इज ॲक्च्युली अवेलेबल इनसाइड दी CSS. ओके, तर आपण हे बघूया की एक्झॅक्टली सुडो क्लास काम कसं करतं. ओके, तर बेसिकली जे सुडो क्लासेस असतात ना त्यांच्या स्टार्टिंगला कोलन असतात. ओके, सो दे कम्स विथ अ कोलन फ्रॉम द बिगिनिंग, आणि त्यानंतर ॲज अ प्रिफिक्स, नॉट अ बिगिनिंग, ॲज अ प्रिफिक्स, आणि त्यानंतर मग तुम्ही इथे त्याचं नेम देऊ शकता. तर आता यापैकी जे सुडो क्लासेस इथं आपण बघतोय, ओके, त्यामध्ये लिंक, व्हिजिट, होवर, ॲक्टिव्ह, फोकस, फर्स्ट चाइल्ड, लास्ट चाइल्ड, लँग्वेज, हे स्पेसिफिक सुडो क्लासेस आहे आपल्याकडे. ओके, असे खूप सारे, पण हे खूप कॉमनली यूज होतात. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येकाची मिनिंग दिलेली आहे. ओके, सो लाईक जेव्हा जर मी लिंक नावाचा सुडो क्लास यूज केला तर तुम्ही सो लाईक इट ॲड्स अ स्टाईल टू अनव्हिजिटेड लिस्ट. ओके, अनव्हिजिटेड म्हणजे काय की एखाद्या लिंकवरती मी क्लिक केलं तर ती व्हिजिटेड होते. जर ती फ्रेश लिंक असेल तर तुम्ही त्याला कलर देऊ शकता जो हवा तो. तसंच आपल्याकडं व्हिजिटेड अवेलेबल आहे, होवर आहे, ओके, ॲक्टिव्ह आहे, आणि याची प्रत्येकाची मिनिंग इथे दिलेली आहे. सो यामध्ये आपण होवर सर्वात जास्त यूज करतो. होवर म्हणजे काय, इट ॲड्स अ स्टाईल टू अ एलिमेंट वेन द माऊस इज ओव्हर ऑन इट. माऊस ओव्हर करणे म्हणजे काय, जेव्हा माऊस त्या पर्टिक्युलर एरियावरती जाईल ना तर तो ॲटोमॅटिक त्याची स्टाईल चेंज करू शकतो आहे. हे त्याचं बिहेवियर आहे. ओके, त्यानंतर ॲक्टिव्ह नावाचा एक सुडो क्लास आहे, तो आपण खूप कॉमनली यूज करतो. त्याची मिनिंग काय, इट ॲड स्टाईल टू द ॲक्टिव्ह लिंक. ॲक्टिव्ह लिंक म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्यावर क्लिक करू ना तेव्हा तो ॲक्टिव्ह होत असतो. अँड वी कॅन यूज दॅट ॲक्टिव्ह ओव्हर हिअर, विच इज ॲक्च्युली अ गुड थिंग टू इम्प्लिमेंट. ओके, सो आता आपल्या सेक्शनमध्ये इथे जसं मी जर माऊस मुंबईवरती किंवा ह्या लिस्ट LIमध्ये कुठे पण होवर केला तर मला त्याचा कलर चेंज करायचा आहे. सो वॉट आय कॅन डू, आय विल जस्ट हे लेट्स डू वन थिंग. इथे मी म्हणेल की लाईक बघा, आता मला काय करायचं आहे की जेव्हा सिटी लिस्टच्या LIवरती आपण होवर करणार आहे, सो इट विल बी सिटी लिस्ट. ओके, कोलन चाइल्ड ॲज अ LI अँड आय विल से इट ॲज अ कोलन. आता कोलन केल्यानंतर बघा आपल्याला डबल कोलन पण दिसतात आणि सिंगल कोलन दिसतात. आपण जे आत्तापर्यंत लर्न करतोय तो आहे सुडो क्लास. तो कधी पण सिंगल कोलनने असतो, डबल कोलनने कधीच नसतो. तर मी ते म्हणजे कोलन होवर, आणि होवर केल्यावर आपल्याला जे हवं आपण ते करू शकतो. सपोज मी म्हटलं की मला बॅकग्राऊंड कलर हा ब्लॅक हवा आहे, तुम्ही बघू शकताय की इथे मी जेव्हा माऊस मूव्ह करेल तेव्हा कलर हा ब्लॅक होणार आहे. सी, आता मला याचा कलर तर बॅकग्राऊंड कलर तर ब्लॅक केला, पण मला याचा जो कलर आहे तो व्हाईट हवा आहे. सो यू विल सी हाऊ इट वर्क्स. सी, ओके, सो जेव्हा जेव्हा आपण त्यावरती माऊस मूव्ह देतोय किंवा माऊस हा मूव्ह करतोय तेव्हा तेव्हा त्याचा कलर ब्लॅक टू व्हाईट होतोय, अँड इट जस्ट लुक्स प्रिटी ऑसम. ओके, हे खूप क्लिअरली रन होत आहे. ओके, सो इथे जेव्हा आपण होवर यूज करतो, होवर कधी काम करतो, जेव्हा आपण माऊस त्यावरती पॉईंट करतो तेव्हा. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस गाईज? येस, या पॉईंटपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, लक्षात आलं आहे का की होवरचा यूज काय असतो? ओके, दॅट्स ग्रेट. माझी अशी रिक्वेस्ट आहे की हा होवरचा कोड एकदा लिहून घ्या तुम्ही.
आणि झाल्यानंतर हँड रेज करा. लॅपटॉपमध्ये लिहा किंवा नोटबुकमध्ये लिहा, पण लिहा. So this will run on mouse hover of on li element. येस, लिहून झालंय. येस, लिहून झालंय सर्वांचं. एवढाच कोड लिहायचा आहे. ओके. Yes, other participants. Okay, good. Good. Okay. ओके. आता याचाच एक एरिया जो असतो बघा, आता जेव्हा मी होर करतोय ना तेव्हा हा ब्लॅक कलर खूप सडनली येतोय. मला असं नको आहे. आपल्याला काय हवं आहे, हा कलर सडनली न येता खूप स्लोली आपल्याला हवा आहे. ओके, म्हणजे एक एक कलर स्लोली इम्पॅक्ट पडला पाहिजे त्यावर. तर आता क्वेश्चन असं की हे करायचं कसं. सो द आन्सर इज व्हेरी सिम्पल. काय करू शकतो आपण इथे, हा जो स्पेसिफिक कलर आहे आपला, ओके, बघा आपण होर केल्यानंतर हा इफेक्ट करतोय. तर होर केल्यानंतर कलर चेंज होतोय, हे दोन्ही पण. सो या कलरला आपण टार्गेट करू शकतो इथे. ओके, वी कॅन ॲड अन ॲनिमेशन. आता बेसिकली ॲनिमेशन दोन प्रकारचे असतात इन CSS. वन इज कॉल्ड एज अ स्टेट ॲनिमेशन. One is called as a state animation and second is called as a stateless animation. तो स्टेट ॲनिमेशन जे असतं ना त्यामध्ये काय होतं,
कॉमनली इथे स्टार्ट आणि एंड हा फिक्स असतो. सो जर मी इथे स्टार्ट केलं, ओके, सो जेव्हा आपण स्टेट ॲनिमेशन यूज करतो तेव्हा आपण एक प्रॉपर्टी वापरत असतो ज्याला म्हणतात ट्रान्झिशन. ओके, ट्रान्झिशन. आणि जेव्हा आपण स्टेटलेस ॲनिमेशन यूज करतो तेव्हा एक प्रॉपर्टी यूज करावी लागते ज्याला म्हणतात ॲनिमेशन. तर बघा, म्हणजे ॲनिमेशनच्या पुढे आपण खूप साऱ्या प्रॉपर्टीज वापरतो, जसं ॲनिमेशन नेम, ॲनिमेशन टायमिंग फंक्शन, अशा खूप साऱ्या प्रॉपर्टी असतात. सो इथे मी त्यामुळे त्याला डॅश स्टार केलं. सो ॲनिमेशनच्या नंतर जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सर्व स्टेटलेस ॲनिमेशन्स. ओके, अँड द ॲनिमेशन विच युजेस अ ट्रान्झिशन it is called as state animations. ओके, मग आता हे जे ट्रान्झिशन किंवा हे जे वेगवेगळे ॲनिमेशन असतात हे कलरसोबत किंवा शेपसोबत किंवा साईजसोबत हे रन टाईम मॅनिप्युलेट होत असतात. ओके, सो दॅट इज वॉट द कन्सेप्ट लॉजिक इज. Yes, so till this point any question, any query? Yes, या पॉईंटपर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? येस, या पॉईंटपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? सो हे कळालं का स्टेटलेस आणि स्टेट ॲनिमेशन म्हणजे काय? ओके, ग्रेट. ओके, we will take a break for 5 minutes, okay, and then we will see the state animations with the transition आणि नंतर आपण ॲनिमेशन डिस्कस करणार आहे. ओके, दॅट इज ॲनिमेशन प्रॉपर्टी. लेट्स टेक अ ब्रेक.